नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट भरती 2025साठी सामान्य विज्ञान या विषयावरील असे MCQ बघणार आहोत, जे MCQ वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे असलेले प्रश्न आहेत की जे आपल्याला परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, बलाचे SI एकक कोणते आहे? तर अशा प्रकारचा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर आपल्याला बल म्हणजे काय, तर फोर्सचे SI पद्धतीतील एकक इथे विचारलेले आहे. तर बलाचे SI पद्धतीतील एकक असते न्यूटन हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता बलाची व्याख्या काय असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बलाची किंवा फोर्सची व्याख्या होते वस्तुमान इंटू त्वरण, म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग वस्तुमानाचे SI एकक काय असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर वस्तुमानाचे SI एकक आहे किलोग्राम हे. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन किंवा त्वरणाचे SI एकक कोणते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्याचे SI एकक असते मीटर पर सेकंद स्क्वेअर हे. मग हे दोन्ही एकत्र केल्यानंतर किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजेच त्याला आपण न्यूटन म्हणतो. मग हे न्यूटन हे नाव का दिले, तर आयझॅक न्यूटन यांच्या स्मरणार्थ जे बलाचे एकक आहे त्याला न्यूटन असे नाव देण्यात आलेले आहे. मग दुसरा प्रश्न ते विचारू शकतात की बलाचे म्हणजेच फोर्सचे CGS पद्धतीतील एकक काय आहे? तर CGS पद्धतीतील बलाचे एकक असते डाइन हे. त्यामुळे हे दोन्ही नावे लक्षात ठेवा, SI पद्धतीत न्यूटन आणि CGS पद्धतीत डाइन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, वाहनांमधील साईड मिरर कोणत्या प्रकारच्या आरशाचे बनलेले असतात? हा एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो की वाहनांच्या साईडला जे मिरर बसवले असतात त्याला आपण साईड मिरर म्हणतो, ते कोणत्या आरशांपासून बनलेले असतात? तर हे साईड मिरर बहिर्वक्र म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्सपासून किंवा आरशांपासून बनलेले असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे जे बहिर्वक्र आरसे असतात ते का बसवले जातात मग? तर याच्यामुळे मोठे दृश्य क्षेत्र निर्माण होते, म्हणजे वाईड फील्ड व्ह्यू निर्माण होतो, की ज्यामुळे जो गाडी चालवणारा चालक असतो त्याला पाठीमागील बाजूचा अधिक भाग याच्यामुळे दिसतो. त्यामुळे बहिर्वक्र प्रकारचे आरसे हे साईड मिररमध्ये वापरले जातात. आता हे जे बहिर्वक्र प्रकारचे आरसे असतात त्याच्यापासून जी प्रतिमा मिळते ती नेहमी आभासी, सरळ आणि लहान प्रतिमा मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त भाग याच्यामध्ये समाविष्ट होतो आणि जास्तीत जास्त क्षेत्र आपल्याला पाठीमागचे दिसू शकते. आणि त्यामुळेच पाठीमागून येणारी वाहने ओळखण्यासाठी वाहनांच्या साईड मिररमध्ये हे बहिर्वक्र प्रकारचे आरसे वापरले जातात. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन देखील लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, NaHCO3चे सामान्य नाव काय आहे? तर हा एक खूप फेवरेट असा प्रश्न आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास हा विचारला जातो. तर NaHCO3 यालाच आपण बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हा जो बेकिंग सोडा आहे त्याचे नाव काय असा देखील प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. तर याचे नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. NaHCO3लाच सोडियम बायकार्बोनेट किंवा बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा म्हटलं जातं. आता याचा उपयोग काय याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर ते आपण बघूया. याचा आपण नावाप्रमाणेच बेकिंगमध्ये किंवा वेगवेगळे अन्नपदार्थ बनवण्यासाठी करतो. याचा उपयोग कसा होतो बेकिंगमध्ये, तर हा जेव्हा आपण गरम करतो बेकिंग सोडा तेव्हा त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा वायू निर्माण होतो आणि याच्यामुळे मग अन्नपदार्थ हा मऊ आणि फुललेला किंवा फ्लफी तयार होतो. त्यामुळे याचा बेकिंगमध्ये पाव तयार करण्यासाठी वगैरे वापर केला जातो. त्याच्यानंतर हा जो बेकिंग सोडा आहे हा अँटासिड म्हणून देखील वापरला जातो. म्हणजेच काय, हा एक माइल्ड बेस आहे. त्याच्यामुळे आम्लपित्त किंवा ॲसिडिटी झाली असेल तर ती कमी करण्यासाठी हा अँटासिड म्हणून वापरला जातो. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा उपयोग याचा आहे तो म्हणजे अग्निशामक यंत्रात. कारण याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार करण्याची क्षमता असल्यामुळे आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू आग विझवण्यास मदत करतो. त्यामुळे अग्निशामक यंत्रात देखील सोडियम बायकार्बोनेट वापरतात. तर याचे 3 महत्त्वाचे उपयोग आहेत, बेकिंगसाठी, अँटासिड म्हणून आणि अग्निशामक यंत्रात. तर हे लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर खास तुमच्यासाठी आपण GK आणि GSच्या PYQ नोट्स तयार केलेले आहेत आणि या नोट्स
बॉम्बे हायकोर्ट भरतीच्या शिपाई, लिपिक आणि ड्रायव्हर या तिन्ही पदांसाठी विशेष महत्त्वाचे असतील. या नोट्समध्ये आपण 2018 ते 2025 अशा जवळपास 7 वर्षांचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधील GS आणि GKचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये आपण अशा प्रकारे प्रश्न घेतलेला आहे आणि त्या प्रश्नाचे खाली सविस्तर विश्लेषण केलेले आहे. या विश्लेषणामध्ये त्या प्रश्नाच्या संबंधित माहिती आहेच, परंतु त्याच्याशी संबंधित इतर माहिती देखील आपण घेतलेली आहे की ज्याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न विचारले जातील. म्हणजे तुमचे एका प्रश्नाच्या माध्यमातून पुढे परीक्षेत येऊ शकणारे 20 प्रश्न कव्हर होणार आहेत. त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत. तुम्ही येथे बघू शकता या अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याच्याशी संबंधित अतिशय व्यवस्थित आणि परीक्षाभिमुख माहिती येथे तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त 56 पानांची PDF आहे आणि या 56 पानांच्या PDFमध्ये अतिशय शॉर्टमध्ये आपण तक्त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही PDF असल्यामुळे तुम्ही ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. एकाच ठिकाणी सर्व विषयांचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल, त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या ट्रिक्स देखील तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर ह्या नोट्स तुमच्यासाठीच आहेत. ह्या परचेस करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करा किंवा तुम्हाला काही शंका असतील तर येथे एक नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर या नोट्स तुमच्यासाठीच आहेत. प्रश्न क्रमांक 4, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर हा देखील प्रश्न खूप वेळा विचारला जातो. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे त्याची त्वचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्याबद्दल अधिक माहिती आपण बघूया की आपल्याला माहीत आहे की हा त्वचा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. मग याची मुख्य कार्य काय असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. तर या त्वचेची 2 मुख्य कार्य आहेत. पहिले म्हणजे आपल्या शरीराचे जंतूंपासून संरक्षण करणे आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित करणे. त्यामुळे याच्यावरती बहुपर्यायी अशा प्रकारचा प्रश्न ते विचारू शकतात. त्याच्यानंतर त्वचेमध्ये घामाच्या ग्रंथी असतात, नसा असतात, वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेत असा प्रश्न विचारला जातो की त्वचेतील मुख्य रंगद्रव्य म्हणजे डॉट डॉट हे त्वचेचा रंग ठरवते. तर त्वचेचा रंग कोण ठरवतं? तर त्वचेमध्ये असणारे मेलॅनिन हे जे रंगद्रव्य आहे याच्यामुळे त्वचेचा कलर ठरवला जातो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. आता याच्याबद्दल अधिक माहिती आपण बघूया की हे जे हॉर्स पॉवर आहे याचा उपयोग काय होतो? तर याचा उपयोग हा प्रामुख्याने इंजिनची शक्ती मोजण्यासाठी केला जातो. आणि आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे 1 HP म्हणजे 746 वॅट. आता प्रश्न एक खूप वेळा विचारला जातो तो म्हणजे काम करण्याचा दर म्हणजे काय किंवा कार्य करण्याच्या दरास काय म्हटलं जातं? तर ही आहे शक्तीची व्याख्या. शक्ती म्हणजेच काम करण्याचा दर. त्यामुळे ही शक्ती किंवा पॉवरची व्याख्या लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि हे जे एकक आहे हॉर्स पॉवरचे हे कोणी शोधलेले आहे? तर हे जेम्स वॅट यांनी शोधलेले आहे. त्यांनी स्टीम इंजिनच्या क्षमतेचा घोड्यांच्या शक्तीशी तुलना करण्यासाठी हा मापदंड किंवा हे एकक निर्माण केलेले आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत हा अनवीकरणीय नॉन रिन्युएबल आहे? तर हा एक प्रश्न खूप विचारला जातो परीक्षेत. अनवीकरणीय ऊर्जा स्रोत आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोत, त्याचबरोबर पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर दिलेल्या पर्यायांपैकी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि भरती ओहोटीची ऊर्जा हे आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकतो किंवा हे जे साठे आहेत हे संपुष्टात न येणारे साठे आहेत. मात्र कोळसा हा ऊर्जा स्रोत असा आहे की तो आपण लवकर तयार करू शकत नाही. कोळशाचे साठे निर्माण होण्यासाठी लाखो हजारो वर्षांचे काळ जावा लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कोळसा हा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. आता याच्यावर आणखी कोणते प्रश्न विचारले जातात? तर कोळसा हा कशाचा प्रकार आहे असा विचारला जातो. तर हे एक जीवाश्म इंधन आहे. म्हणजेच काय? तर वनस्पती किंवा प्राणी हे भूकवचाखाली
दाबलेल्या अवस्थेत राहून हजारो वर्षांचा लाखो वर्षांचा काळ गेल्यानंतर कोळसा निर्माण होत असतो. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी स्रोतांपासून हा तयार होत असल्याने याला जीवाश्म इंधन म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. आणि तसेच सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल आणि भरती ओहोटीची ऊर्जा असेल, हे जे ऊर्जा स्रोत आहेत हे न संपणारे ऊर्जा स्रोत आहेत आणि ते आपल्याला ऑल टाईम अवेलेबल आहेत. त्यामुळे हे नवीकरणीय ऊर्जा स्रोत यांना आपण म्हणतो. त्यामुळे हे नवीकरणीय ऊर्जा स्रोत देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता धातू हा केरोसिनमध्ये साठवून ठेवला जातो? हा देखील खूप फेवरेट प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये हा विचारला जातो. तर असा कोणता धातू आहे जो केरोसिनमध्ये साठवून ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे सोडियम, हे पर्याय क्रमांक 3. मग असं का? तर हा जो सोडियम आहे तो सोडियम अतिशय प्रतिक्रियाशील असा धातू आहे. म्हणजे हा खूप पटकन प्रतिक्रिया देत असतो. वेगवेगळ्या गोष्टींशी जर त्याचा कॉन्टॅक्ट झाला तर तो खूप तीव्र प्रतिक्रिया तयार करत असतो. मग हा हवा असेल किंवा पाणी असेल यांच्या संपर्कात जर आला तर हा तीव्र प्रतिक्रिया देतो, म्हणजे पटकन त्यांच्याशी रिॲक्शन करतो. आणि त्यामुळे हे टाळण्यासाठी सोडियम ह्या धातूला केरोसिनमध्ये साठवून ठेवावे लागते. त्यामुळे लक्षात ठेवा, एकतर तुम्हाला आत्ता आपण विचारलेला आहे असा प्रश्न विचारला जाईल, किंवा मग कशासाठी हा केरोसिनमध्ये साठवला जातो असं विचारले जाईल. तर हवा आणि पाणी याच्याशी त्याची प्रतिक्रिया रिॲक्शन टाळण्यासाठी आपण त्याला केरोसिनमध्ये साठवून ठेवतो. प्रश्न क्रमांक 8, विद्युत प्रवाहाचे इलेक्ट्रिक करंटचे एकक कोणते आहे? तर या प्रश्नामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युतधारेचे एकक विचारलेले आहे. तर याचे एकक असते ॲम्पियर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की एका सेकंदात 1 कुलम विद्युतधारेचा प्रवाह म्हणजे डॉट डॉट डॉट. तर याचे उत्तर असेल 1 ॲम्पियर. 1 ॲम्पियर म्हणजे एका सेकंदात 1 कुलम विद्युतधारेचा प्रवाह होय. आणि हेच ॲम्पियर म्हणजे विद्युत प्रवाहाचा दर म्हणजेच विद्युतधारा मोजण्याचे एकक आहे. आता या व्यतिरिक्त इतर काही एकके आहेत ज्याच्यावरती परीक्षेत पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. तर ते आपण बघूया. व्होल्ट हे कशाचे एकक आहे? तर ते आहे विद्युत विभवांतराचे एकक. त्याच्यानंतर ओहम हे कशाचे एकक आहे? तर ते आहे विद्युत रोधाचे एकक. आणि वॅट हे कशाचे एकक आहे? तर ते आहे विद्युत शक्तीचे एकक, जे आपण मागाशीच पाहिलेले आहे. तर हे 3-4 एकके लक्षात ठेवा, याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 9, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर मानवी शरीरात मुख्यतः कोणते जीवनसत्व तयार होते? तर असे कोणते जीवनसत्व आहे जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर मानवाच्या शरीरामध्ये निर्माण होते? तर असे जीवनसत्व आहे जीवनसत्व ड हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे जे जीवनसत्व डी आहे ते सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट बी या प्रकारची किरणे जेव्हा आपल्या त्वचेला किंवा त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा वापर करून त्वचेमध्ये जीवनसत्व ड किंवा जीवनसत्व डी तयार होत असते. आता परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की हे जीवनसत्व डी याचा उपयोग काय आहे? तर शरीरामध्ये कॅल्शियम शोषण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी जीवनसत्व ड हे अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, कॅल्शियमचे शोषण आणि हाडाच्या उत्तम आरोग्यासाठी. त्याचबरोबर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की जीवनसत्व ड ची कमतरता झाल्यास कोणकोणते आजार होतात? तर जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मूडदूस हा आजार होतो, त्याला इंग्लिशमध्ये रिकेट्स असं म्हटलं जातं. आणि प्रौढ व्यक्तींमध्ये ऑस्टिओमेलेशिया या प्रकारचा आजार होतो. मग याच्यामध्ये काय होते? तर आपल्या शरीरातील जी हाडे आहेत ती हाडे मऊ होतात, त्याला ऑस्टिओमेलेशिया म्हणून ओळखलं जातं. तर लहान मुलांमध्ये मूडदूस आणि प्रौढ व्यक्तींमध्ये ऑस्टिओमेलेशिया हा जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत. तर ही दोन्ही नावे लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10, लोखंड गंजणे रस्टिंग ऑफ आयर्न हे कोणत्या प्रकारच्या अभिक्रियेचे उदाहरण आहे? तर हा देखील खूप म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये जवळजवळ विचारला जातो की लोखंडाचे गंजणे हे कोणती अभिक्रिया आहे? तर ही अभिक्रिया आहे ऑक्सिडेशन ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे लोखंडाचे गंजणे म्हणजे नक्की काय? तर जेव्हा लोखंड
हा ऑक्सिजन आणि पाणी यांच्या संपर्कामध्ये येते तेव्हा त्याला गंज लागतो. त्यामुळे हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, ऑक्सिजन आणि पाणी यांच्या संपर्कात आल्यानंतरच गंजण्याची प्रक्रिया सुरू होते. दुसरा एक प्रश्न विचारला जातो की रस्टिंग ऑफ आयनचे रासायनिक सूत्र काय आहे किंवा गंजाचे रासायनिक सूत्र काय आहे, तर ते आहे Fe2O3.NH2O, हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड असं देखील त्याला म्हटलं जातं. तर हे सूत्र लक्षात ठेवा किंवा परीक्षेत तुम्हाला सूत्र दिलं जातं आणि याचं नाव विचारलं जातं, तर हे एक गंजाचे रासायनिक सूत्र. आता ही जी गंजण्याची एक मंद ऑक्सिडेशन प्रक्रिया आहे ती टाळण्यासाठी काय काय केलं जातं, तर एकतर लोखंडाला रंग लावला जातो, पेंट केला जातो, किंवा ग्रीस किंवा तेल लावलं जातं लोखंडाला, किंवा गॅल्वनायझेशन केलं जातं लोखंडाचं. तर हे गॅल्वनायझेशन लक्षात ठेवा, याच्यामध्ये लोखंडावर झिंकाचा थर चढवला जातो. तर हे गंज टाळण्याचे तिन्ही उपाय लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 11, पेशीमध्ये श्वसनासाठी जबाबदार असलेले पेशी अंग कोणते? तर मुख्यतः प्रश्न असा विचारलेला आहे की पेशी श्वसन कोणत्या घटकामध्ये किंवा पेशीच्या कोणत्या अंगात भागामध्ये घडून येते? तर पेशी श्वसन हे मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिका या पेशी अंगामध्ये होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे जे मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका असतात त्यास पेशीय श्वसनाद्वारे ATP म्हणजे ऊर्जा निर्माण करत असतात आणि अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करत असल्यामुळेच त्यांना पेशींचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की कुणाला पेशींचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते, तर मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका यांना पेशींचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते. हे जे मायटोकॉन्ड्रिया असतात त्यांना स्वतःचा DNA असतो, त्याचबरोबर ते स्वतःची प्रतिकृती देखील तयार करू शकतात आणि ते मुख्यतः स्नायूपेशी म्हणजे मसल सेल्स आणि जास्त सक्रिय असलेल्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन ॲडिशनल लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12, हरितगृह परिणामासाठी म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्टसाठी सर्वाधिक जबाबदार वायू कोणता आहे? तर हा देखील प्रश्न खूप वेळा विचारला जातो की जो हरितगृह परिणाम आहे ज्याच्यासाठी सर्वाधिक जबाबदार असलेला वायू कोणता आहे, तर तो आहे कार्बन डायऑक्साईड हा म्हणजे CO2. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हा वायू जबाबदार कसा काय आहे, तर हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो वातावरणामध्ये उष्णता अडकवून ठेवतो आणि त्याच्यामुळे मग पृथ्वीचे वातावरण किंवा तापमान वाढते. आणि सर्वात मोठा स्रोत काय आहे याच्या प्रदूषणाचा किंवा वातावरणात सोडण्याचा कार्बन डायऑक्साईड, तर जेव्हा आपण जीवाश्म इंधनांचे ज्वलन करतो किंवा यासारख्या मानवी क्रिया करतो तेव्हा वातावरणामध्ये जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडला जातो आणि जेवढा जास्त कार्बन डायऑक्साईड वातावरणात तेवढी जास्त उष्णताही अडकवून ठेवली जाते आणि त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असते. त्याचबरोबर हा कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात सर्वाधिक काळ किंवा खूप काळ टिकून राहतो, त्यामुळे त्याचा देखील हरितगृह परिणामावर जास्त प्रभाव पडतो. आता या व्यतिरिक्त हरितगृह वायू कोणकोणते आहेत ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर या कार्बन डायऑक्साईड व्यतिरिक्त मिथेन, जलबाष्प म्हणजे वॉटर व्हेपर्स आणि नायट्रस ऑक्साईड यासारखे जे वायू आहेत ते देखील हरितगृह परिणामामध्ये वाढ घडवून येत असतात. आता हरितगृह परिणामामध्ये कारणीभूत असलेले घटक बघूया. कार्बन डायऑक्साईड हा सर्वाधिक 40% योगदान देतो हरितगृह परिणामास वाढवण्यासाठी. मिथेन हे 20% योगदान किंवा कारणीभूत आहे. CFCs म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे 14% कारणीभूत आहेत आणि नायट्रस ऑक्साईड हे 2% कारणीभूत आहेत हरितगृह परिणाम वाढवण्यासाठी. त्यामुळे हे प्रमाण देखील लक्षात ठेवा, ॲटलिस्ट कार्बन डायऑक्साईडचे लक्षात ठेवा, याच्या प्रमाणावरती देखील प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, सर्वसाधारण तापमानावर द्रव अवस्थेत असणारा धातू कोणता आहे? हा देखील खूप साऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे की रूम टेम्परेचरला द्रव अवस्थेत राहणारा धातू कोणता आहे? कारण रूम टेम्परेचरला धातू हे सॉलिड असतात किंवा स्थायू असतात, मात्र असा अपवाद आहे याला की हा जो पारा धातू आहे तो सर्वसाधारण तापमानाला रूम टेम्परेचरला द्रव अवस्थेत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा जो पारा आहे त्याचा वितळबिंदू किंवा द्रवणांक किती असतो, तर तो असतो -38.8 डिग्री सेल्सिअस आणि त्यामुळेच तो थर्मामीटरमध्ये किंवा बॅरोमीटरमध्ये यासारख्या उपकरणांमध्ये वापरला जातो, कारण तो सेन्सिटिव्ह असतो टेम्परेचरला.
पण त्याचबरोबर पारा हा विषारी आहे, ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. पारा विषारी आहेत, त्यामुळे आजकाल थर्मामीटरमध्ये अल्कोहोल किंवा डिजिटल सेन्सर्स वापरले जातात. म्हणजे पूर्वी जे थर्मामीटर आणि बॅरोमीटर वापरले जायचे त्याच्यामध्ये मुख्यतः पारा हा घटक असायचा. प्रश्न क्रमांक 14. ध्वनी खालीलपैकी कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकत नाही? तर ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनीचा प्रवास हा फक्त आणि फक्त माध्यमातूनच घडून येतो. मग दिलेल्या पर्यायांपैकी निर्वात हे याचे उत्तर आहे, कारण ध्वनी हा निर्वातातून प्रवास करू शकत नाही. म्हणजे तो पाणी या माध्यमातून करू शकतो, हवा या माध्यमातून करू शकतो, स्टील या माध्यमातून करू शकतो, मात्र निर्वातातून प्रवास ध्वनीला करता येत नाही. मग याच्यावर आणखीन कोणते प्रश्न येऊ शकतात? तर असा प्रश्न विचारला जातो की ध्वनीला प्रवास करण्यासाठी टिंबटिंब आवश्यक असते. तर ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. मग ते धन माध्यम असो किंवा द्रव माध्यम असो किंवा वायू माध्यम असो, या तिन्ही माध्यमातून ध्वनी प्रवास करतो. मात्र जे निर्वात किंवा व्हॅक्यूम असतो ते कणच नसतात, त्यामुळे कंपनी पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे ध्वनी तेथून प्रवास करू शकत नाही. मग आता पुढचा प्रश्न विचारला जातो की ध्वनीचा वेग हा कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर ध्वनीचा वेग हा घन माध्यमात म्हणजे सॉलिडमध्ये सर्वाधिक असतो. त्यानंतर द्रवांमध्ये मध्यम आणि वायूमध्ये ध्वनीचा वेग हा सर्वात कमी असतो. आणि त्यामुळेच अंतराळात निर्वात पोकळी असते आणि त्यामुळेच ध्वनी अंतराळामध्ये ऐकू येत नाही. तर हे जी सर्व इन्फॉर्मेशन आहे ती लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 15. दोन पृष्ठभागांमधील हालचालीला विरोध करणाऱ्या बलाला काय म्हटलं जातं? तर जेव्हा दोन पृष्ठभाग हालचाल करू इच्छितात आणि त्या हालचालींना विरोध करणारे एक बल तिथे तयार होते, तर या बलाला घर्षण बल किंवा फ्रिक्शन फोर्स म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे जे घर्षण बल आहे ते बल हालचालीच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते, हे लक्षात ठेवा. आणि या घर्षणामुळे काय निर्माण होतं? तर उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेमुळे त्या वस्तूंमध्ये झीज होत असते. मग हे घर्षण बल कुठे उपयोगी असते? तर आपल्याला चालण्यासाठी याच्यामुळे मदत होते. त्याचबरोबर वाहनांमध्ये ब्रेक लावण्यासाठी देखील या घर्षण बलाचा उपयोग होतो आणि त्यामुळे त्या वाहनांचा वेग कमी होण्यास मदत होते. असा देखील प्रश्न एका परीक्षेत विचारलेला होता की काय वापरल्याने दोन पृष्ठभागांमधील घर्षण कमी होते? तर त्याच्यासाठी लुब्रिकंट्स वापरले जातात, ग्रीस किंवा ऑइल यासारखे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी उष्णतेचा दुर्वाहक पुअर कंडक्टर ऑफ हीट कोणता आहे? म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी असा कोणता पदार्थ आहे जो उष्णता वाहून नेऊ शकत नाही? तर तांबे उष्णता वाहून नेऊ शकते, तो उष्णतेचा सुवाहक आहे. ॲल्युमिनियम देखील उष्णतेचा सुवाहक आहे. लोखंड देखील उष्णतेचा सुवाहक आहे. मात्र लाकूड हे उष्णता सहजपणे वाहून घेऊ शकत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 लाकूड हे याचे योग्य उत्तर आहे. हा उष्णतेचा दुर्वाहक आहे. प्रश्न क्रमांक 17. तटस्थ द्रावणाचा म्हणजे न्यूट्रल सोल्युशनचा pH किती असतो? तर न्यूट्रल सोल्युशनचा pH असतो 7 हा, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. याच्यावरती प्रश्न खूप विचारले जातात की pH स्केलमध्ये अंक किती ते कितीपर्यंत असतात, असा देखील प्रश्न विचारला जातो. तर याच्यामध्ये 0 ते 14 पर्यंतचे अंक असतात. जर pH 7 असेल तर त्याला तटस्थ किंवा न्यूट्रल द्रावण म्हटलं जातं. pH जर 7 पेक्षा कमी असेल तर ते द्रावण आम्लीय किंवा ॲसिडिक असतं. जर pH हा 7 पेक्षा जास्त असेल तर ते द्रावण क्षारीय किंवा आम्लारीयुक्त असतं, त्यालाच आपण बेसिक किंवा अल्कलाईन द्रावण असं म्हणतो. तर हे तिन्ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आणखीन एक 2 MCQ आहेत, ते म्हणजे शुद्ध पाण्याचा pH किती असतो असा प्रश्न येतो. तर शुद्ध पाण्याचा pH असतो 7, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि मानवी रक्ताचा pH किती असतो असा देखील प्रश्न विचारला जातो. तर मानवी रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 याच्या दरम्यान असतो, त्यामुळे ही मानवी रक्ताच्या pH ची रेंज देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. रक्त गोठण्यासाठी मदत करणारे जीवनसत्व कोणते आहे?
तर ब्लड क्लॉटिंगसाठी रक्त गोठण्यासाठी मदत करणारे जीवनसत्व आहे जीवनसत्व के हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. जीवनसत्व क हे रक्त गोठवणारी जी प्रथिने असतात, ब्लड क्लॉटिंग प्रोटीन्स, फॉर एक्झाम्पल प्रोथ्रॉम्बिन, यांच्यासाठी ते आवश्यक असतात. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो, प्रोथ्रॉम्बिनसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर याचे उत्तर असेल जीवनसत्व के हे. मग जर जीवनसत्व के ची कमतरता झाली तर रक्त गोठणार नाही, मग जास्तीचा रक्तस्राव होऊन तो व्यक्ती दगावू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मग जीवनसत्व केचा स्रोत काय आहे किंवा कशातून मिळते? तर ज्या हिरव्या पालेभाज्या असतात त्याच्यामध्ये जीवनसत्व केचे चांगले स्रोत असतात किंवा त्याच्यातून जीवनसत्व के आपल्याला शरीरामध्ये मिळू शकते. प्रश्न क्रमांक 19, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? तर हा देखील प्रश्न खूप वेळा विचारला जातो की सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गात उपलब्ध असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा, डायमंड. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्यावरती प्रश्न विचारला जातो की हिरा हा कशापासून बनतो? तर हा कार्बनी अणूंनी बनलेला पदार्थ आहे, कार्बनी संयुग आहे हिरा हा. मग याची रचना कशी असते याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर हिऱ्याची रचना ही टेट्राहेड्रल असते. टेट्राहेड्रल स्ट्रक्चरवर आधारित हिरा असतो, त्यामुळे तो अत्यंत मजबूत असतो. आणि त्याच्यानंतर हिऱ्याचा वापर कुठे करतात प्रश्न विचारला जातो? तर कापण्यासाठी, वेगवेगळ्या कठीण वस्तू कापण्यासाठी आणि ड्रिलिंगची जी उपकरणे असतात किंवा साधने असतात त्याच्यामध्ये मग हिऱ्याचा वापर केला जातो, कारण तो सर्वात कठीण असा नैसर्गिक पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 20, रक्त शुद्धीकरण ब्लड प्युरिफिकेशन कोणत्या अवयवात होते? तर मानवी शरीरात असा कोणता अवयव आहे की ज्याच्यामध्ये रक्ताचे शुद्धीकरण होत असते? तर तो अवयव आहे मूत्रपिंड किंवा किडनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. रक्तामध्ये जे काही अपायकारक पदार्थ असतात, अतिरिक्त पाणी असते, मीठ असते किंवा वेगवेगळी जी ॲसिड्स असतात जी शरीरासाठी अपायकारक आहेत, त्या रक्तातील अपायकारक गोष्टी या मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये फिल्टर करून काढून टाकल्या जातात मूत्रावाटे. त्यामुळे रक्त शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? तर ते मूत्रपिंड किंवा किडनीज करतात. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21, वनस्पतीमध्ये बाष्पोत्सर्जन म्हणजे ट्रान्स्पिरेशन कोणत्या भागातून होते? तर बाष्पोत्सर्जन ही जी प्रक्रिया आहे ती वनस्पतीच्या पानांमधून होत असते. ट्रान्स्पिरेशन हे कुठून होते? तर पानांमधून वनस्पतीच्या. मग ही जी बाष्पोत्सर्जन प्रक्रिया आहे ती पानांमधल्या जी सूक्ष्म छिद्रे असतात त्या छिद्रांमधून होते, त्याला स्टोमाटा म्हणतात. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की वनस्पतीच्या पानांवरती जी सूक्ष्म छिद्रे असतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना स्टोमाटा म्हणून ओळखलं जातं. आणि याच्यामधूनच मग पाण्याची वाफ ही बाहेर टाकली जाते वनस्पतीमधून. आणि याच्यामुळेच मग वनस्पतीला तिचे तापमान नियंत्रण करण्यास मदत होते. त्याचबरोबर अंतर्गत वनस्पतीचे जे पाणी असते ते शरीराच्या वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत, भागापर्यंत पोहोचवण्यास यामुळे मदत देखील होते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, व्हिनेगारमध्ये कोणते आम्ल असते? तर हा प्रश्न जवळजवळ सर्वच परीक्षांमध्ये विचारला जातो. व्हिनेगारमध्ये कोणते आम्ल असते किंवा ॲसिड असते? तर ते आहे ॲसिटिक ॲसिड. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. व्हिनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड असल्यामुळेच कधीकधी व्हिनेगारलाच ॲसिटिक ॲसिड असे म्हणून देखील ओळखले जाते, हे लक्षात घ्या. आता परीक्षेत प्रश्न विचारला जातो की व्हिनेगारमध्ये टिंब टक्के एवढे ॲसिटिक ॲसिड असते. तर याचे उत्तर असते 5 ते 8% एवढे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. आणि या ॲसिटिक ॲसिडमुळेच व्हिनेगरला आंबट चव असते. मग याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर लोणची बनवण्यासाठी, तसेच अन्न परिरक्षक म्हणून, म्हणजे दीर्घकाळ अन्न टिकण्यासाठी अन्न परिरक्षक म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे हा वापर देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 23, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर तापमान मोजण्यासाठी जे उपकरण वापरले जाते त्याला थर्मामीटर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ज्याप्रमाणे तापमान मोजण्याचे थर्मामीटर आहे त्याच प्रकारे वातावरणातील जो हवेचा दाब आहे
तो मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर हवेतील जी आर्द्रता आहे ती मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे उपकरण वापरले जाते आणि हवेतील जो वाऱ्याचा वेग आहे तो मोजण्यासाठी ॲनेमोमीटर हे वापरले जाते. तर ही तिन्ही उपकरणे लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 24, ओझोन स्तर हा वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? तर वातावरणाचे काही लेयर्स असतात, त्या लेयरपैकी स्ट्रॅटोस्फिअर हा जो लेयर आहे त्याला मराठीत आपण स्थितांबर म्हणतो. या स्थितांबरामध्ये किंवा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोनचा स्तर असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हा जो ओझोन आहे तो सूर्याच्या पासून निघणारे जी अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, ही हानिकारक असे अल्ट्राव्हायोलेट किरणे आहेत, याच्यापासून पृथ्वीच्या सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. कारण या अल्ट्राव्हायोलेट रेज जर डायरेक्टली सजीवांच्या अंगावरती जर पडले तर याच्यापासून त्वचेचा कॅन्सर किंवा जीवघेणे आजार होऊ शकतात. त्यामुळे याच्यापासून बचाव करण्याचे कार्य हा ओझोनचा लेअर करत असतो, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की कशामुळे ओझोनचा लेअर हा क्षय पावत आहे किंवा कमी होत आहे? तर त्याचे उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स. क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे सर्वाधिक जबाबदार आहेत की ज्याच्यामुळे ओझोनचा क्षय होत आहे, त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी वनस्पतींना मुख्यतः कोणता वायू आवश्यक असतो? तर वनस्पती ह्या प्रकाश संश्लेषण करत असतात, म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात याच्या माध्यमातून, आणि याच्यासाठी त्यांना आवश्यक असलेला वायू असतो कार्बन डायऑक्साईड हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. वनस्पती ही जी फोटोसिंथेसिस प्रक्रिया घडवून आणतात किंवा प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया घडवून आणतात, या प्रक्रियेसाठी वनस्पतीला कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर पाणी आणि सूर्यप्रकाश या 3 गोष्टींची गरज असते, आणि याच्या साहाय्याने मग ते स्वतःचे अन्न तयार करतात, म्हणजेच ग्लुकोज तयार करतात. त्यामुळे ही प्रक्रिया लक्षात घ्या. आणि ही प्रक्रिया घडत असताना वातावरणामध्ये त्या ऑक्सिजन सोडतात, म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो तर ऑक्सिजन बाहेर सोडला जातो, हे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. कार्बन डायऑक्साईड इन आणि ऑक्सिजन आउट, हे लक्षात ठेवा. आणि ही जी प्रक्रिया आहे ती कोठे पार पडते असा देखील प्रश्न विचारला जातो. तर फोटोसिंथेसिस हे पानामध्ये घडते, आणि त्यातल्या त्यात पानांच्या मध्ये जी क्लोरोफिल असते त्याच्यामुळे घडते. त्यामुळे ही प्रक्रिया किंवा ही माहिती देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील MCQ विचारलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, त्याचबरोबर मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोण आहे? तर तो आहे यकृत हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 लिव्हर हे याचे योग्य उत्तर असेल. लिव्हर हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे, त्याचबरोबर सर्वात मोठी ग्रंथी देखील आहे. मग याच्यावर तर प्रश्न विचारला जातो की यकृताचे कार्य काय आहे? तर पित्त तयार करणे, विषारी पदार्थांचे विघटन करणे आणि अन्नाच्या पचनास मदत करणे ही यकृताची प्रमुख कार्य आहेत. ही कार्य लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण मगाशीच सांगितल्याप्रमाणे यकृत हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव देखील आहे. सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर सुरुवातीला आपण बघितलेला आहे, तो आहे त्वचा. पण अंतर्गत अवयव जर फक्त अंतर्गत अवयव विचारलं तर सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे लिव्हर, आणि ओव्हरऑल जर विचार केला तर त्वचा हा सर्वात मोठा अवयव आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 27, रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणारे कार्य कोण करते? तर रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करणारे घटक असतो, तो आहे हिमोग्लोबिन हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर. हे जे हिमोग्लोबिन आहे हे लाल रक्तपेशींमध्ये म्हणजे रक्तामध्ये असलेल्या रेड ब्लड सेल्स आहेत त्याच्यामध्ये असलेला प्रथिन आहे. म्हणजेच हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे, हे लक्षात घ्या.
आणि ह्याचे कार्य काय आहे ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर फुफ्फुसांमधून ऑक्सिजनयुक्त रक्त हे शरीराच्या विविध भागांना पोचवणे हे कार्य असते हिमोग्लोबिनचे. त्यामुळे हे कार्य देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28, मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे की मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे फिमर. हे म्हणजे मांडीमध्ये असलेले जे हाड आहे ते मानवी शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वात मजबूत हाड असते. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जातो या फिमरवरती. सर्वात लांब आणि सर्वात मजबूत हाड कोठे असते? तर ते असते मांडीमध्ये. या ठिकाणावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते असा देखील प्रश्न विचारतात. तर त्याचे नाव आहे स्टेप्स. स्टेप्स हे हाड मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे. मग ते कुठं असतं? तर कानाचा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये हे स्टेप्स हाड असतं. याचं कार्य काय आहे? तर ध्वनीची कंपने ही आतल्या कानापर्यंत म्हणजे कानाचा जो अंतर्गत भाग आहे तेथेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्याचे कार्य हे स्टेप्स करत असते. तर सर्वात मजबूत आणि लांब फिमर मांडीमध्ये असलेले आणि सर्वात लहान हाड आहे स्टेप्स कानामध्ये असलेले. प्रश्न क्रमांक 29, DNA दुहेरी सल्फेट रचनेचा शोध कोणी लावला? तर DNA एक दुहेरी सर्पिल मॉडेल आहे किंवा स्ट्रक्चर आहे. त्याचा शोध लावलेला आहे वॉटसन आणि क्रिक यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जातो कधीकधी दुहेरी सर्पिलाकारच्या ऐवजी डबल हेलिक्स मॉडेल विचारलं जातं की DNA डबल हेलिक्स मॉडेल याचा शोध कोणी लावला? तर याचा शोध लावलेला जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी 1953 त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30, मानवी शरीरातील मास्टर ग्लँड म्हणून कोणती ग्रंथी ओळखली जाते? तर पिट्युटरी ग्लँड हिला मानवी शरीरातील मास्टर ग्लँड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. ही जी पिट्युटरी ग्लँड आहे तिला मास्टर ग्लँड का म्हटलं जातं? कारण ती इतर अंतःस्रावी ग्रंथींचे नियंत्रण करते. ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ती वाटाण्याच्या आकाराची असते, एवढी छोटीशी. मात्र ती ग्लँड मास्टर ग्लँड म्हणून ओळखली जाते. का? तर ती इतर सर्व अंतःस्रावी ग्रंथी जे असतात एंडोक्राईन ग्लँड्स त्यांचे ती नियंत्रण करत असते. त्यामुळे हे कारण देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वारंवार विचारलेले 30 विज्ञानाचे प्रश्न बघितलेले आहेत. याचा नक्की फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. आज ज्या प्रकारे आपण सामान्य विज्ञानाचे प्रश्न घेतले त्याच प्रकारे प्रत्येक विषयावाईज अशाच प्रकारे जर मी महत्त्वाचे MCQ जे परीक्षेत वारंवार विचारले गेलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणारे अतिसंभाव्य MCQ घ्यावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया सांगा. तुम्हाला ही सिरीज जर आवडत असेल तरच आपण ही कंटिन्यू करू. अदरवाईज आपण फक्त क्वेश्चन पेपर घेत जाऊ. याबाबतची तुमची जी प्रतिक्रिया असेल ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपल्या या GS आणि GKच्या PYQ नोट्स आहेत त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी अजून घेतलेलं नसेल त्यांनी ह्या नोट्स नक्की घ्या. तसेच आपली शिपाई भरतीसाठी खास ही टेस्ट सिरीज देखील आहे. याच्यामध्ये आपण 10 सराव टेस्ट देत आहोत. त्या टेस्टमध्ये देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचे दिलेले आहे. त्याच्यातून देखील तुमचा खूप चांगल्या प्रकारे परीक्षेचा अभ्यास होऊन जाईल. जेवढी जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव कराल तेवढी जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे जेवढ्या जास्त टेस्ट तुम्हाला देता येतील तेवढ्या जास्त टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आपल्याच टेस्ट घ्या असंही काही नाही. ज्या तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतील त्या चांगल्या टेस्ट तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुम्हाला रिझल्टवर झालेला दिसेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. थँक्यू.